नवीन संसद भवनाच्या निमित्तानं विचित्र वेगळे असे अप्रस्तुत असे वाद समोर केले जात आहेत आणि त्याचं एक काय हास्यास्पद असा तो विरोधाचा प्रकार होऊन बसलेला आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये चक्क एक याचिका दाखल केली या विरोधी पक्षांनी मिळून की नवीन संसद भवनाचं उद्घाटन हे राष्ट्रपतींच्याच हाती झालं पाहिजे, पंतप्रधानांच्या नाही. ती अख्खी याचिका सर्वोच्च न्यायालयाने उचलून फेकून दिली. इतकंच नाही, कडक ताशेरे असे ओढले की अशा पद्धतीच्या याचिका आल्या तर आम्ही त्याच्यावरती दंड लावतो. आता हे रिब्रांडू पत्रकार आम्ही जे ट्रोल करतो त्याचं कारण असते की ह्यांनी ही बातमी तर मोठ्याने दिली होती की विरोधात याचिका दाखल, नवीन संसद भवनाच्या विरोधात याचिका दाखल, ही मोठी बातमी केली. आता जेव्हा हा निकाल आलेला आहे आणि ती उचलून फेकली म्हणून ह्याची बातमी मात्र इतकुशी छोटी प्रमाणात तुम्हाला दिसेल. आता म्हणजे ही जी मानसिकता आहे विचित्र लक्षात घ्या. ह्या नवीन राजभवनाच्या संदर्भामध्ये सगळे म्हणजे त्याच्यावरचे आक्षेप वेगवेगळ्या पद्धतीनं घेऊन झाले. संसद भवनाच्या बाबतीत वारंवार आम्ही त्याच्यावरती लिहिलं, यापूर्वी पण व्हिडिओ केले. त्याच्यामधला एक तर असा विचित्र वाद उपस्थित केला गेला की त्याला राजदंड, सेंगोल असा तो शब्द आहे तमिळ भाषेतला, आणि त्याची स्थापना लोकसभेमध्ये सभापतीच्या आसनाच्या बाजूला आपण करूयात असा निर्णय घेण्यात आला. त्याच्यावरती काहीच कारण नसताना वाद उपस्थित केला जातो. म्हणजे आधीचा जो आम्ही मागचा व्हिडिओ केला होता की संसद भवनालाच कसा विरोध केला गेला, आणि आता हा जो दुसरा मुद्दा आहे म्हणजे ती याचिका तर फेटाळली, जो नवीन मुद्दा आहे तो याचिका तर फेटाळली, दंड का लावणे असे पण ताशेरे ओढले. आता जो दुसरं जे प्रतीक आहे सत्तांतरणाचं प्रतीक म्हणून चोल राजवटीमध्ये असा जो एक राजदंड, आपल्याकडचा शब्द राजदंड आहे जो वापरण्यात येतो. खरं तर हा असा राजदंड अक्षरशः धार्मिक ह्याच्यामध्ये सुद्धा देवाची काठी त्याला म्हणतात आणि ती सगळ्यात उंच धरलेली असते. किंवा जेव्हा पंढरपूरची यात्रा निघते आषाढीची, त्याही यात्रेमध्ये पालखीच्या सोबत एक उंच अशी काठी, ध्वजदंड, राजदंड, देवाची काठी, वेगवेगळे शब्द आहेत, पण तो मानानं म्हणजे ते एक प्रतीक असं समजलं गेलेलं आहे आपल्याकडे आणि ते सगळीकडे आहे. हे फक्त चोल राजवटीतलं आहे असं नाही. जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा मद्रासमधल्या काही लोकांना असं वाटलं की हे सत्तांतर होताना जे आपल्याकडचं जुनं प्रतीक आहे ते प्रत्यक्ष त्याचा वापर व्हावा, म्हणजे माउंटबॅटनच्या हस्ते हा जो राजदंड आहे सेंगोल हा, तो प्रत्यक्ष त्यांनी नेहरूंच्या हाती सुपूर्त करावा, म्हणजे ते काय राजकीय हस्तांतरण पूर्ण झालं असं आपण समजूया. ते प्रतीक होतं. हा राजदंड नवीन करण्यात आला. हा काही जुना तेव्हाचा नाहीये. जे टीका करायला लागलेत ना की तोच आहे का, आणि चोलांच्या काळात काय होतं तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे वाटेल ती टीका सुरू आहे. हा जो राजदंड आहे तो राजदंड नव्यानं तयार करून नेहरूंच्या हातामध्ये माउंटबॅटनच्या हाताने दिल्या गेल्या म्हणून सत्तांतर पूर्ण झालं. हा एक भाग. ह्याच्या बाबतीतला समोर आलेला मुद्दा तर अजून मोठा गंमतशीर आहे. ज्या तमिळनाडूमध्ये भाजप विरोधाच्या नावानं जो सूर उमटला जात आहे विरोधी राजकारणाचा आक्रस्ताळ पद्धतीनं, त्याच तमिळनाडूमधल्या भाजपच्या प्रदेशाध्यक्ष के अण्णामलाई यांनी चर्चेमध्ये असा उल्लेख केला होता की तिरुवेल्लूर हे जे दलित संत होते त्यांनी कुरल नावाचं जे सगळ्यात मोठं सुंदर असं ग्रंथ लिहिलेला आहे त्याला तमिळ वेद असं म्हणतात. 2000 वर्षापूर्वी हा ग्रंथ लिहिला गेला आहे. याच्या एका सर्गामध्ये ह्या राजदंडाचा म्हणजे सेंगोलचा उल्लेख आहे. मी स्वतः गेले काही वर्षांपासून या कुरलचा जो साने गुरुजींनी, समाजवादी असलेले साने गुरुजी लक्षात घ्या, म्हणजे DMK पक्ष जिथं राज्य करतोय तो तमिळनाडू, त्या ठिकाणचे दलित संत म्हणजे या सगळ्या पुरोगाम्यांनी एरवी नाही तर छाती बडवली असती म्हणून मी हा उल्लेख आवर्जून करतो. तिरुवेल्लूर ह्या दलित संतानं लिहिलेलं हे काय म्हणते भक्ती म्हणा किंवा दार्शनिक म्हणा किंवा ज्याला वेद म्हटलं गेलेलं आहे असं काव्य, असा ग्रंथ, या ग्रंथामधल्या एका सर्गामध्ये हा उल्लेख आहे. मी स्वतः त्याचा अनुवाद म्हणजे साने गुरुजींनी त्याचा गद्य अनुवाद केलेला आहे. ते जेव्हा 1930ला त्रिचनापल्लीच्या तुरुंगामध्ये होते तेव्हा त्यांच्यासमोर ह्याचा जो इंग्रजी अनुवाद आला त्याच्यातून त्यांनी त्याचा मराठी अनुवाद केला गद्य स्वरूपात, म्हणजे त्याचा अर्थ सांगितला. तो समजून घेतल्याच्या नंतर मला असं वाटलं की आपण ह्याला अभंगामध्ये बदलूयात आणि आपण त्याचा अनुवाद अभंगाच्या रूपामध्ये करूयात, पद्य असा अनुवाद करूयात. के अण्णामलाई यांनी ह्या राजदंडाचा जो उल्लेख केलेला आहे तो त्याच्यामध्ये आल्या सांगितल्याच्या नंतर मी तो परत ग्रंथ चाळला. एकूण त्याच्यामध्ये 133 सर्ग आहेत आणि प्रत्येक सर्गामध्ये 10-10 श्लोक म्हणजे 1330 श्लोक ह्या कुरल ग्रंथामध्ये आहेत.
या तिरुवेल्लूरचा पुतळा प्रचंड मोठा असा कन्याकुमारीला जिथे विवेकानंद स्मारक आहे त्याच्या बाजूला उंच असा सुंदर पुतळा या तिरुवेल्लूर ह्या संताचा उभारण्यात आलेला आहे. ते छायाचित्र सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. कोणी कन्याकुमारीला गेलं तर जरूर पहा. त्यांनी जे कुरल लिहिलेलं आहे त्या कुरलचा 55वा सर्ग 30 सर्गापर्यंतचा अनुवाद मी केलेला होता आणि त्यांनी उल्लेख केल्यामुळे शोधल्याच्या नंतर सापडला हा 55वा सर्ग आहे. त्याच्या सर्गाचं नाव आहे न्यायी राज्य. म्हणजे न्यायी राज्य कसं आहे त्याचा उल्लेख करताना त्यातल्या 10 पैकी प्रत्यक्ष 4 श्लोकांमध्ये प्रत्यक्ष सेंगोलचा उल्लेख आहे आणि बाकीच्यामध्ये न्याय करणारा राजा, असा राजा श्रेष्ठ असा उल्लेख आहे. या दलित संतांनी लिहिलेलं हे जे कुरुल काव्यातलं जे सर्ग आहे ते मी तुमच्या समोर आवर्जून ठेवतो, तुम्ही ते बघा. आणि हा अनुवाद समाजवादी साने गुरुजींनी केलेला आहे. हे जे पुरोगामी आता छाती बडवत आहेत ना, त्यांनी याची नोंद घ्यावी. कुरलमध्ये तिरुवेल्लूरने असं लिहिलेलं आहे या राजदंडाच्या आणि न्यायाच्या संदर्भात, राजाच्या संदर्भात. श्रेष्ठ राजा तो जो सल्ल्याने वागतो, न्यायाने चालतो निष्पक्षपणे, जागवितो मेघ आशा ती उदंड, तैसा राजदंड शासनात. विद्यानी धर्माचा मुख्य जो आधार, गळा शोभे हार राजदंड. प्रेमाने प्रजेचा करी जो सांभाळ, सत्ता पद माळ सदा गळा. न्यायाने जो राजा राजदंड धरी, वर्षा कृपा करी राज्यावरी. विजय मिळतो निष्पक्ष न्यायाने, मिळे जो युद्धाने खरा नव्हे. भेदाभेद नाही निष्पक्ष वागतो, तयासी रक्षतो राजदंड. प्रजेहून दूर भीतो चिकित्सेला, तयाच्या नाशाला शत्रू कशाला. शत्रूपासून या प्रजेचे रक्षण, करी जो शासन योग्य तेच. दुष्टांसी देहांत शासन करावे, तण उपटावे शेतातले. मी मुद्दाम तुम्हाला आवर्जून साने गुरुजींनी केलेल्या गद्य अनुवादाचा, त्याच्यावरून अभंगाच्या स्वरूपातला गद्य अनुवाद तुमच्या समोर ठेवला, ज्याच्यामध्ये 4 श्लोकांमध्ये राजदंडाचा स्पष्ट उल्लेख आहे आणि बाकीचे 6च्या श्लोक राजानं न्याय करणे, राजानं प्रजेला सांभाळणे, प्रजाहित दक्ष असणे आणि या सगळ्याच्यासाठी म्हणून हे सेंगोल कसं प्रतीक आहे हे त्याच्यामध्ये स्पष्टपणे मांडलेले. 2000 वर्षापूर्वीचा हा ग्रंथ आहे. म्हणजे हे असं नाहीये की तथाकथित मॉडर्न काळातलं किंवा हे जे म्हणतात ना चोल राजवटींच्याही पाठीमागं, त्याच्याही आधीच्या काळातला, म्हणजे आपल्याकडच्या भाषेमध्ये बोलायचं तर सातवाहनकालीन त्याला म्हणावं लागेल, महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये बोलायचं तर त्या काळातला हा अतिशय सुंदर असा ग्रंथ आहे. या राजदंडावरती टीका करताना एक तर विद्वान असं म्हणाले की हे कसं, त्या राजदंडाच्या वरती नंदी आहे, चोल राजे हे शैव होते, हे शैवांचं प्रतीक आहे, त्याच्यामुळं हे सगळ्या हिंदूंचं प्रतीक नसून हिंदूमधल्या फक्त एका पंथाचं प्रतीक आहे. हे तर बुद्धिभेद इतके विकृतीच्या पातळीवरती पोहोचलेले आहेत. वस्तुतः शैव वैष्णव किंवा बाकीचे हे सगळे भेद शंकराचार्यांनी जाणीवपूर्वक मिटवून सगळे हिंदू एक आहेत अशी अद्वैताची व्यापक भूमिका 1400 वर्षापूर्वीच मांडलेली. 4 बाजूला 4 दिशांना 4 पीठांची स्थापना केली, 4 धामांची स्थापना केली. ते सगळे आहेत, शैव आहेत, वैष्णव आहेत. म्हणजे कन्याकुमारी रामानं स्थापन केलेलं शिवलिंग आहे. म्हणजे शैव वैष्णव अशा भेदाला जागाच ठेवलेली नाहीये. किंवा गुजरातमध्ये जे आहे ते सोमनाथचं जे ज्योतिर्लिंग आहे ते आहे. किंवा द्वारकेला, त्याच्यानंतर इकडे म्हणजे काय म्हणतील पूर्व किनाऱ्यावरती जगन्नाथपुरी आहे आणि वरती केदारनाथ आणि बद्रीनाथ आहे. म्हणजे अशी एक व्यापक भूमिका 1400 वर्षांपूर्वी घेतलेली असताना हे आता बुद्धिभेद करायला लागले. त्याच्यावरची ही उसंत वाणी की आता हा जो राजदंड स्थापन करण्याची भूमिका जी घेतल्या गेलेली आहे, संपन्न संस्कृती प्रवाही अखंड, चोल राजदंड प्रतीक आहे. नव्या संसदेत त्याचीच स्थापना, मंगल कामना शुभदायी. विरोधाचा परी घालूनी गोंधळ, बनले बाष्कळ विरोधक. नेहरूंच्या काळी बोललेन भंड, जेव्हा राजदंड स्वीकारला. आता का ओकती टीकेचे गरळ, काहीच सरळ दिसे नाका.
देशाचा अमृत महोत्सव शुभ विटाळती जिभ शुभदिनी. कांत लोकशाही मंदिरात पूजा वृत्तीने हो खुजा विरोधक. वृत्तीने हो खुजा विरोधक. विरोध करून स्वतःचं खुजेपण विरोधक प्रत्येक क्षणी दाखवतात. आधी त्या संसद भवनावरती टीका केली कशाला पाहिजे म्हणून, नवीन संसद भवनावरती टीका केली. नंतर कोरोनाच्या काळात कशाला केले म्हणून टीका केली. त्याच्या विरोधामध्ये याचिका दाखल केल्या. त्याच्यावरती जे आपलं प्रतीक आहे शासनाचं चार सिंह ते कसे क्रूर आहेत, क्रुद्ध आहेत आणि मूळ कसे होते अशी टीका केली. वाटेल ती टीका केली. आणि आता मात्र टीका काय करायला लागलेत की याचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते कशामुळं, राष्ट्रपतीच्या हस्ते का नाही. आणि त्याच्यातला जो राजदंड आहे ज्याची स्थापना आता लोकसभा सभापतीच्या बाजूला करण्यात येत आहे त्याच्यावरती पण टीका सुरू झालेली की हे धार्मिक प्रतीक कशामुळे. वस्तुतः या सगळ्या ह्या भागातल्या संपन्न अशा संस्कृतीतलं ते प्रतीक आहे. सत्तेमध्ये राजानं न्याय कसा द्यावा, धर्मानं कसं वागावं त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव केलेला असं ते प्रतीक आहे जो उल्लेख 2000 वर्षापूर्वीच्या ग्रंथात आहे. पण यांना समजून घ्यायचं नाहीये आणि ज्याला समजून घ्यायचं नाही त्याला समजून सांगता येत नाही. इथेच थांबूयात. धन्यवाद.